एक महत्त्वाची राजकीय बातमी यानंतर येते ती म्हणजे भाजप शिवसेनेमध्ये गेल्या 4 महिन्यांपासून गुप्त बैठका सुरू आहेत अशी आत्ताची एक महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचली। लोकसभा आणि विधानसभेत युतीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपच्या बैठका सुरू असल्याची माहिती कळते। प्रकाश जावडेकर, चंद्रकांत पाटील आणि सुभाष देसाईंमध्येही चर्चा झाल्याची आत्ताची एक महत्त्वाची बातमी आता कळते। या वर्ष निवडणुकांचं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता आलेली ही अत्यंत महत्त्वाची बातमी। आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आता आपल्या सोबत आहेत। विवेक, आताचे अपडेट्स। एकीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या आघाडी संदर्भात, जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू आहे। दुसरीकडे मात्र भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत जाहीररित्या कुठलीही बैठक होत नाहीये। पण आपल्या सूत्रांकडून माहिती मिळते की गेल्या 4 महिन्यांपासून या दोन्ही पक्षांमध्ये युती संदर्भात चर्चा सुरू आहे। भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यावर शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा करण्याची जबाबदारी दिलेली आहे। त्याचबरोबर चंद्रकांत पाटील जे राज्याचे महसूल मंत्री आहेत ते या राज्याचे उद्योग मंत्री आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्याशी चर्चा करतायत अशी आपल्याला माहिती मिळते। गेल्या काही महिन्यांमध्ये, जवळपास 4 महिन्यांमध्ये काही बैठका झालेल्या आहेत आणि युतीसाठी भारतीय जनता पक्ष आग्रही आहे। मात्र शिवसेना आडमुठी भूमिका घेते अशा पद्धतीची प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी व्यक्त केलेली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की मुळात जो फॉर्म्युला शिवसेना भाजपला देते तो भाजपला मान्य नाही, कारण शिवसेनेने भारतीय जनता पक्षाने गेल्या निवडणुकांमध्ये लोकसभा आणि विधानसभामध्ये ज्या जागा जिंकलेल्या आहेत त्यावर देखील दावा सांगितलेला आहे। त्याबरोबरच मुख्यमंत्री पदावर देखील त्यांचा दावा आहे आणि अशा जर अटी असतील तर चर्चा कशी पुढे सरकणार असा प्रश्न या भाजपच्या नेत्याने विचारलेला आहे। त्यामुळे जे आतापर्यंत आमच्या दोघांमध्ये कुठलीही चर्चा नाही असं शिवसेनेच्या नेत्यांचं म्हणणं होतं, तसं नाहीये। तर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये चर्चा होत आहेत, मात्र त्यात फारशी प्रगती झाली नाही हे देखील आपण सांगितलं पाहिजे। कारण या नेत्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत हो किंवा नाही होत नाही तोपर्यंत 60%, 70% किंवा 80% चर्चा सफल झाली असं म्हणता येणार नाही। युती होईल किंवा नाही होईल एवढाच यातून निकाल बाहेर येऊ शकतो असे नेते। निश्चितच धन्यवाद विवेक, या सगळ्या माहितीबद्दल। आपण बघतोय मुंबईमधली एक महत्त्वाची बातमी, भाजप शिवसेनेमध्ये गेल्या 4 महिन्यांपासून लोकसभा आणि विधानसभा युतीच्या पार्श्वभूमीवर या गुप्त बैठका होत असल्याची माहिती सध्या कळते आहे। पुढची बातमी आहे लातूरमधली। आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा लातूर दौऱ्यावर आहेत आणि आज अमित शहांच्या दौऱ्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी तिथे जोरदार तयारी देखील केलेली आहे। लातूरसह आणखीन 4 जिल्ह्यातल्या 5,500 कार्यकर्त्यांची संघटनात्मक संकल्प बैठक लातूरात होते आहे आणि यावेळी या बैठकीच्या माध्यमातून विजयाचा संकल्प करण्यात येणार आहे अशी माहिती सध्या कळते। लातूरमध्ये ही एक महत्त्वाची भाजपच्या दृष्टीने घडामोड। सिद्धार्थ गोदाम आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। सिद्धार्थ, निश्चितच भाजपच्या दृष्टीने कार्यकर्त्यांचा मोर्चे बांधणीसाठी आणि निवडणुकीच्या दृष्टीने एक महत्त्वाचा दिवस म्हणता येईल। निश्चितच महत्त्वाचा आहे। मराठवाड्यातील सर्व भाजपचे वरिष्ठ नेते असतील किंवा कार्यकर्ते त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे। राष्ट्रीय पातळीवर लोकसभेच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाच्या घडामोडी किंवा काही रणनीती ठरलेली असते, ती खालच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक वेगळ्या पद्धतीची कार्यप्रणाली प्रत्येक पक्षामध्ये असते। तीच घेऊन आज भाजपचे अध्यक्ष जे आहेत लातूरमध्ये येत आहेत अमित शहा। 3-3:15 दरम्यान ते पोहोचणार आहेत। संकल्प मेळावा कार्यकर्त्यांसोबत घेणार आहेत हिंगोली, बीड, उस्मानाबाद, लातूर या 4 जिल्ह्यांसाठी आणि त्यामध्ये काय राष्ट्रीय पातळीवर भाजपची रणनीती ठरलेली आगामी निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी ती माहिती देतील आणि कार्यकर्त्यांची भावना जाणून घेतील। त्यानंतर मात्र लातूर संवाद म्हणून एक त्यांचा वेगळा कार्यक्रम आहे। ते लातूरातील प्रतिष्ठित आणि काही विशेष लोकांसोबत ते बैठक करणार आहेत। त्या बैठकीमध्येही लोकांचं काय सूर आहे, लातूरमध्ये कशा पद्धतीचं भाजपसोबतचा संबंध लोकांचा राहिलेला, आणखी काय करायला हवं अशा पद्धतीचे त्या ठिकाणी हे 2 महत्त्वाचे कार्यक्रम असतील। या दोन्ही महत्त्वाच्या कार्यक्रमांना आणि अमित शहा अध्यक्ष स्वतः त्या ठिकाणी येतात, त्यामुळे लातूर सहित मराठवाड्यातील अनेक नेते मागच्या 8 दिवसापासून लातूरमध्ये जय्यत तयारी करतात। ठिकठिकाणी फ्लेक्स लागलेले आहेत। आज सर्व कार्यक्रम झाल्यानंतर अमित शहा लातूरमध्येच मुक्कामी आहेत, मात्र उद्या ते लातूरला जातील। एकंदरीतच आज संध्याकाळी महत्त्वाचा दिवस भाजपसाठी असणार। धन्यवाद सिद्धार्थ या माहितीबद्दल। लातूरमध्ये आज अमित शहांचा दौरा आहे आणि काही वेळातच आपल्याला आणखीन अपडेट्स याविषयीचे कळू शकणार आहेत। पुढची बातमी मुंबईतून आलेली। आपण बघतोय निवडणुकांचा वर्ष आहे, सगळ्या बैठकांना वेग आलेला आहे। 8 जागांसाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची आज बैठक होतीये। मित्रपक्षांचं मत देखील जागांबद्दलचं यात विचारात घेतलं जाणार। या बैठकीत जालना, औरंगाबाद, रावेर, नंदुरबार, अहमदनगर या जागांबद्दल चर्चा होणार आहे। त्याचबरोबर सातारा आणि माढासह काही जागांचा निर्णय हा स्वतः अध्यक्ष शरद पवार घेणार आहेत।
माढ्यामध्ये कुणाला उमेदवारी द्यावी आणि साताऱ्यात उदयनराजेंना पुन्हा उमेदवारी असेल का, या सगळ्या मुद्द्यांवर या पक्षात बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती कळते. शरद पवार पक्षप्रमुख म्हणून याबद्दल निर्णय घेतील अशी माहिती सध्या कळते. सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. सागर, दोन्ही पक्षांच्या दृष्टीनं आजची बैठक महत्त्वाची. रेणुका, आज महत्वाची बैठक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही नेत्यांच्या प्रदेशाध्यक्षांची होणार आहे. विशेष म्हणजे या बैठकीमध्ये इतर कोणीही बाकीच्या नेत्यांना सहभाग केला जाणार नाही. या 20-20 जागांचा जो 40 जागा आहेत त्याचा फॉर्म्युला स्पष्ट झालेला आहे. त्या जागा कोणत्या घ्यायच्या, कोणत्या पक्षाने घ्यायच्या, कुठल्या लोकसभेच्या घ्यायच्या हे ठरलेलं आहे. उर्वरित ज्या 8 जागा आहेत त्यातील काँग्रेसने स्वतःच्या मित्रपक्षाला देणं आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतःच्या मित्रपक्षाला जागा देणं यातला तिढाही देखील बऱ्यापैकी संपलेला आहे. पण मुळात 4 ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये एक प्रमुखतः औरंगाबाद आहे, दुसरी नंदुरबार आहे, तिसरी नगर आहे आणि सिंधुदुर्ग रत्नागिरी याबाबतची जागा जी आहे ती या 4 जागांपैकी राष्ट्रवादीने कुठली जागा घ्यायची आहे, काँग्रेसने कोणती जागा घ्यायची आहे याबाबतचा तिढा आज सुटणं अपेक्षित आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्पष्ट आदेश दिलेले आहेत की आघाडी आपणास करायची आहे. राज्यातल्या नेत्यांनी हा प्रश्न समोरासमोर बसून संपवावा, अन्यथा या 4 जागांसाठी शेवटी दिल्लीत जावं लागणार आहे. पण राज्यातल्या नेत्यांचा आग्रह आहे की आघाडी ही करणं स्पष्ट आहे आणि आज तिढा सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. निश्चितच. धन्यवाद सागर या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आजची एक महत्त्वाची बैठक काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस